आवाज सर्वसामान्यांचा। महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अमूल्य वारसा जपणारा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सध्या दौंड तालुक्यातून भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करतोय। ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषाने संपूर्ण दौंड तालुका दुमदुमून गेला असून यवतच्या श्री काळभैरवनाथांपासून ते रोटीच्या श्री रोटमलनाथापर्यंत 5 नाथांच्या पावन भूमीत पालखीचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। यवत येथे पालखीचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं, तर भांडगाव मध्ये वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, पिण्याचं पाणी आणि विविध सेवांची व्यवस्था करण्यात आली। चौफुल्यात श्री बोरमलनाथांच्या सानिध्यात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली, तर वरवंड येथे श्री गोपीनाथांच्या पावनभूमीत पालखीचा मुक्काम भक्तिमय वातावरणात पार पडला। यानंतर कठीण रोटी घाट पार करत पालखी दौंड तालुक्याच्या शेवटच्या टप्प्यातील रोटी गावात दाखल झाली। श्री रोटमलनाथांच्या साक्षीने पालखीचं भावपूर्ण स्वागत करण्यात आलं। रोटी हे दौंड तालुक्याच्या सीमेवरील अखेरचं गाव असल्याने पुन्हा या तुकोबा अशा भावनिक हाकांसह वारकरी आणि ग्रामस्थांनी पालखीला निरोप दिला। सेवा, समता आणि भक्तीचा संदेश देणारा हा पालखी सोहळा दौंड तालुक्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी एक सुवर्ण अध्याय ठरला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।